नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, सकाळीच शेळ्या सोडलेल्या आहेत चारायला। आणि मित्रांनो, आता कसं झालं आहे की जिकडे तिकडं रानं मोकळी झालेली आहेत। बघू शकता तुम्ही, हरभऱ्याचे शेत, परत ज्वारीचे, गव्हाचे पूर्ण खळेदळे होत चाललेले आहेत। आणि बघा, आता हरभऱ्याचं शेत आहे आणि बघा किती हरभरे घाटे पडलेले आहेत। आणि शेळ्यांना कसं आहे, एक प्रकारचा चारा नाही तर थोडं थोडं सगळं प्रकारचे चारे खायची आवड असतात। हे बघा, आता इकडं हरभऱ्याचे घाटे दिले सोडून आता इकडं बांधावरती चरून राहिले ते बोरीचा पाला खात आहेत, बोरीच्या झुपकावर चरतायत। हे बघू शकता तुम्ही, किती आनंदाने चरतायत। आता डायरेक्ट यांना म्हणजे जून मध्येच यांना एका जागेवर बंदिस्त करायचं काम आहे। तोपर्यंत इकडंच फिरस्ती राहणार शेळ्या। आता हरभऱ्याच्या रानामध्ये भरपूर काही घाटे आहेत, म्हणजे हरभऱ्याचे जे घाटे असतात ते खाण्यासाठी भरपूर आहेत। हे बघू शकता तुम्ही, खूप आनंदाने खात आहेत। कंटाळले ते घाटे खाऊ खूप, इतके घाटे पडलेले आहेत। आणि आता ते बोरीचा पाला खात आहेत। काही वेल आहे, वासनीचे वेल म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा। ते वेल पण खूप आवडीनं खात आहेत। आणि हा उन्हाळ्याचा चरण्याचा आनंद वेगळाच असतो शेळ्यांचा, कारण की मोकळं फिरायला भेटतंय, चरायला जे मुलं ते खायला भेटतंय। बघू शकता तुम्ही आता किती मस्त चरतायत ते। आणि जेवढं मोकळं फिरताल शेळ्या तेवढ्या चांगल्या राहतात आणि पाणी पितात खूप। आणि सकाळी सकाळी जास्त चारणं गरजेचं असतं। हे बघा, आता एक शेळी आपली जवळपास 1-2 दिवसामध्ये जणणार आहेच। तुमच्याकडे काय वेत म्हणत असते ना, आमच्याकडे जणणार म्हणतात। ही बघा, ही शेळी लाखी, ही शेळी आता 1-2 दिवसामध्ये, हे बघा, ही मारती ही बकराला, तीच ही अलीकडली, ही आता जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये जणती आहे। अशा प्रकारे आपण शेळ्या सोडलेल्या आहेत, चारणं चालू आहे। खूप आनंदाने चरतायत। हे बघा, वासनीची येलं खूप आहे बरं का या बांधावरती। आणि एक म्हण आहे जुन्या माणसांची की वासनीची वेल जिथं दाट आहे त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे खूप चांगल्या पद्धतीचं असतं, चांगलं असतं पाणी तिथं, असं जुन्या जे असते समजा आजोबा पंजोबा त्यांचं म्हणणं आहे की जुन्या वासनीच्या वेलाच्या बुडाला, आता हे बघा पळस आहे, पळसाच्या जागेवरतीच वासनीची वेल आहेत, तर या साईडला पाण्याचं प्रमाण जास्त आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि बरोबर आहे, आपण जर पाणी बघायला जर गेलो तर आपल्याला सौंदड किंवा पळसाच्या बुडाला वासनीची वेल असे काहीतरी समजा खून म्हणून आपल्याला पानाडी सांगत असतात। तसंच मला एका मित्रानं कमेंटमध्ये परवा एक व्हिडिओ टाकला होता मी, त्या कमेंटमध्ये त्यांनी मला सांगितलं पाण्याचं ठिकाण। त्यांनी सांगितलं की या व्हिडिओमध्ये जे रुईचं झाड आहे, त्या रुईच्या झाडाच्या बाजूला एक बोरीचं झोपूक आहे, तिथं पाणी आहे म्हणून त्यांनी सांगितलं बोर घ्यायचा असेल तर धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल। पण कसं आहे, आता यावर्षी तर आपलं बोर घेणं होत नाही, कारण की आपलं मोठं कार्य झालेलं आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे। आणि त्या मुलीचं लग्नाला खूप काही खर्च आपला 3.5 ते 4 लाखापर्यंत गेलेला आहे। त्याच्यामुळे ह्या वर्षी तर आपण बोर घेऊ शकत नाही। पुढल्या वर्षी नक्की तुम्ही सांगितल्या जागेवरती आपण
बोर घेण्याचा प्रयत्न करू आपण. तसं दुसऱ्या ठिकाणी पण पाणी एका पानागड्यानं सांगितलेलं आहे, पण बघू आपण पुढल्या वर्षी बोर घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे 100% बोर घेणं गरजेचं आहे, कारण की पाण्याचा सोर्स नाही आपल्याला, त्याच्यामुळे बोर घेणं ही आपल्याला काळाची गरज आहे पाण्याची. कारण शेळी पालनामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. नसेल तरी बी चालतं, पण असलं म्हणजे काहीतरी हिरवं करतोय माणूस, घास गवत काहीतरी त्यांना खायसाठी तेवढं अवेलेबल ठेवू शकतो आपण. चला म्हणलं आता शेळ्या चारूया 11 वाजेपर्यंत. 10 वाजत आलेले आहे जवळपास. 11 वाजेला 10:30 11 वाजेला शेळ्या बांधून टाकायच्या आणि डायरेक्ट 4:30 5 वाजेला सोडायच्या. असं आपलं रोजचं रुटीन चालू आहे. आणि शेळ्या पण निवांत बसतायत उन्हाच्या पाऱ्यामध्ये. जास्त उन्हामध्ये सोडायला जमत नाही शेळ्या, आणि चरत पण नाही. जरी आपण सोडल्या तरी पण चरत नाही शेळ्या. शेळ्यांना शिराळाचंच चरताय शेळ्या. तर मित्रांनो, शेळीपालन एवढं काही म्हणजे अवघड पण नाही आणि सोपं पण नाही. सोपं कसं नाही, तुम्ही म्हणसाल अवघड नाही म्हणतायत, सोपं नाही म्हणतायत. तर अवघड कसं नाही, जो कष्ट करीन त्याला अवघड नाही, पण ज्याला समजा काही करायचंच नाही त्याला ते अवघडच जातं आहे. तर जवळपास 4 वर्ष झाली मी शेळी पालन करतो आहे, पण आतापर्यंत मला याच्यामध्ये अपयश आलेलं नाही मित्रांनो. कारण की शेळ्या तर कमीच आहे आपल्या, पण तरी पण याच्यामध्ये अपयश यासारखी गोष्ट तर माझ्याकडून घडलेली नाही. कारण की आपण प्रयत्नशील आहोत आणि आपण याच्यामध्ये हार मानणारे नाही आहे. आपण याच्यामध्ये जास्त प्रगती करणार आहोत दिवसेंदिवस, पण कमी नाही. याच्यामध्ये हार मानणाऱ्या व्यक्तीकडून शेळीपालन नाही होत. शेळीपालनामध्ये दम धरावा लागतो, आणि जेवढं तुम्ही कष्ट करसाल तेवढं कष्टाला फळ आहेच. शेळीपालन नाही तर कोणताही व्यवसाय करा, तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट करावं लागणार. कमी म्हणजे बगैर कष्टाचं कोणताही व्यवसाय नाही. त्याच्यामध्ये स्वतः झिजावं लागतं, स्वतः प्रयत्न करावं लागतात, तेव्हाच यश मिळतं. तर जवळपास 4 वर्ष झालेत आपण शेळीपालन करतोय, पण आपल्याला याच्यामध्ये अपयश कधीच आलेलं नाही. भले शेळ्या आपल्या कमी असू द्या, पण शेळ्यांचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्यांचा चारा पाण्याचं व्यवस्थापन हे वेळोवेळी जर चांगलं ठेवलं तर शेळीपालनामध्ये लॉस येऊ शकत नाही. शेळीपालनासारखा दुसरा व्यवसाय चांगल्या नफ्याचा कोणताच नाही मित्रांनो. त्याच्यामुळं शेळीपालन करायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं नियोजन करूनच शेळीपालन करावी. आणि उन्हाळ्यामध्ये तर काहीच अवघड नसतं, फक्त अवघड जातं थोडं पावसाळ्यामध्ये. नियोजन जर केलं तर ते पण अवघड जात नाही. कसं की चाऱ्याचे नियोजन तुम्ही पावसाळ्यामध्ये जर चांगलं केलं तर शेळी तुम्हाला म्हणजे काहीच अवघड जात नाही. शेळीपालनामध्ये तुम्ही कडबा वगैरे सगळं व्यवस्थित जर ठेवलं तर, त्याच्यामुळं सगळं नियोजन जर केलं तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. काहींचं म्हणणं आहे की समजा शेळीपालन परवडत नाही. शेळीपालन कोणाला परवडत नाही? ज्यांच्याकडून समजा शेळीपालनाचे व्यवस्थापनच होत नाही त्यांना शेळीपालन अवघड जातं आहे. पण आजपर्यंत मला तर काही अवघड गेलेलं नाही आणि जाणार पण नाही. कारण की आपल्याला सगळा अभ्यास त्याच्यामध्ये जवळपास 70-80% अभ्यास आपल्याला झालेला आहे. राहिला थोडा अभ्यास फक्त पाण्यामुळं कमी आहे. आपण पाणी चांगलं अवेलेबल झाल्याच्यानंतर आपण शेळीपालन पण चांगल्यापैकी वाढू शकतो आणि वाढणार पण आहोत भविष्यामध्ये. दिवसांदिवस जसं जसं आपल्याला नॉलेज येईल त्या पद्धतीनं आपण शेळीपालन वाढणार आहे. तर बघा, तुम्हाला पण इच्छा असली तर 100% शेळीपालन करा. फक्त नियोजन चांगल्या पद्धतीनं करा आणि चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करा. चाऱ्याचं नियोजन जर चांगलं असेल तर शेळीपालन काहीच अवघड नाही. शेळीपालनामध्ये मुख्य म्हणजे चारा व्यवस्थापन आणि पाण्याचे व्यवस्थापन हे दोनच आहे. बाकी काही लागत नाही शेळीला. खायला आणि प्यायला असल्यानंतर दुसरी काहीच अडचण नाही ना. व्यवस्थित खायला असल्यानंतर बिमार पडणार नाही शेळी, रोग येणार नाही. फक्त जर तिच्या पोटाला जर पोट भर नसेल तर बिमार पडणार आणि दगावणार.
तर अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळी पालन करू शकता. थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.